नमस्कार मंडळी, मी शीतल बोलते. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक असा टप्पा सांगणार आहे जिथून माझं आयुष्य खरंच बदलायला सुरुवात झाली. तो म्हणजे माझा बिलियनियर ड्रीम्समध्ये सामील होण्याचा प्रवास. थोडं मागं घेते तुम्हाला. तो काळ होता जेव्हा मी रोज घरी काम करत होते, घर सांभाळत होते. पण आतून एक गोष्ट खूप बोचत होती. मी माझ्यासाठी काय करत आहे? माझी स्वतःची ओळख कुठे आहे? फोन माझ्याकडे होता, नेट होतं, पण त्यातून फक्त वेळ जात होता. कधी इंस्टाग्राम, कधी यूट्यूब. आणि मनात विचार यायचा, हे लोक कमवतात तरी कसे? पण जेव्हा मी बिलियनियर ड्रीम्स बद्दल ऐकलं तेव्हा सुरुवातीला मलाही वाटलं, हे खरंच असेल का? पण आतून एक आवाज होता, ट्राय करून बघ, बदलायचं असेल तर पाऊल टाकावंच लागतं. आणि मग मी एक दिवस ठरवलं, चल करूया सुरुवात. तेव्हा 3,000 ते 4,000 गुंतवण्याचं ठरवलं होतं. पण त्यामागे माझं स्वप्न होतं, घरी बसून काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं. माझ्या जवळच्यांनी थोडं हसून घेतलं, पण माझ्या आतमध्ये काहीतरी वेगळं होतं. मला सिद्ध करायचं होतं की घर बसल्या सुद्धा काहीतरी मोठं करू शकतो. जेव्हा बिलियनियर ड्रीम्समध्ये लॉग इन केलं तेव्हा तिथे मला फक्त कोर्स नाही तर डायरेक्शन मिळालं. मी कॅनवा मास्टरी शिकली, चॅट GPT, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मास्टरी. हे सगळं शिकताना मला जाणवलं की हे शिक्षण म्हणजे केवळ नोकरीच नाही तर स्वातंत्र्याचं दार आहे. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकलं आणि थोड्याच दिवसात माझा पहिला कमिशन आला. फक्त 500 असला तरी त्या क्षणी वाटलं मी जिंकले. आज मी हजारो महिलांना सांगते, माझ्यासारख्या गृहिणींनी जर शिकून कमवू शकते तर तुम्ही का नाही? मी माझ्या मोबाईलमधूनच काम करते, टीमसोबत झूम मीटिंग घेते आणि सर्वात छान म्हणजे माझं स्वतःचं नाव तयार झालं आहे. पूर्वी मी फक्त दुसऱ्यांच्या कमाईकडे पाहायची, आता लोक माझं उदाहरण देतात. जर तुम्हालाही स्वतःचं काहीतरी घडवायचं असेल तर वाट पाहू नका, सुरुवात करा. तुमचा मोबाईल आहे, नेट आहे, फक्त निर्णय घ्यायचा बाकी आहे. मी बिलियनियर ड्रीम्समध्ये सामील झाले कारण मला माझं आयुष्य बदलायचं होतं आणि आज मी अभिमानाने सांगू शकते, मी योग्य निर्णय घेतलाय. जर तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत काम करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा किंवा मला DM करा. चला तर एकत्र वाढू, शिकू आणि कमवूया. धन्यवाद मंडळी. अशाच अजून प्रेरणादायी कहाण्यांसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी शीतल, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.